मग अपेक्षित आपुले तेही सांगतील पुसिले, जेने अंतकरण बोधले संकल्पा नये। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्मपरानंद मिशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये, सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांना मी वंदन करतो। आपण सर्वांनी मिळून हे ज्ञानेश्वरीचं चिंतन या ठिकाणी करायचं आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा चौथ्या अध्यायामध्ये अर्जुनांचं निमित्त करून आपल्या सर्वांच्या करता जो ज्ञानप्राप्तीचा उपाय सांगतात, याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी जे चिंतन केलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे। 168 क्रमांकाच्या ओवीचा विचार चालू आहे। ज्ञान प्राप्त केल्याशिवाय मोक्ष नाही। सर्व यज्ञामध्ये श्रेष्ठ आहे ज्ञान। अज्ञानाने बंध त्या ठिकाणी झालेला असल्यामुळे ज्ञानाने मोक्ष होतो। मग ते ज्ञान प्राप्त कसं करायचं भगवान म्हणतात, त्याचा उपाय मी तुला सांगतो। जे ज्ञानी लोक आहेत, अनुभवी लोक आहेत, त्यांच्याकडे जाऊन आपण ते ज्ञान प्राप्त केलं पाहिजे। आपल्याला जे माहिती नाही ते मनुष्याने दुसऱ्याला विचारलं पाहिजे। दुसऱ्याचा जो अनुभव आहे त्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे। एखादा म्हणायला लागला, नाही मी कोणाकडे जाणार नाही, मी कोणाला विचारणार नाही, घरात बसून त्याला ज्ञान होईल का? अहो, लौकिकातलं कार्य असू द्या किंवा परमार्थातलं कार्य असू द्या, माणसाला कोणाला तरी विचारावं लागतं। साधी शेती कशी करायची असेल तरी माणसाला काय करावं लागतं? दुसऱ्याला विचारावं लागतं। तो अनुभव सांगतो, मी असं असं केलं, गेल्या वर्षी मी अमुक अमुक पीक घेतलं पण त्याच्यात मला काही फायदा झाला नाही, नुकसान झालं, या भागामध्ये हे पीक येत नाही। हा म्हटला काही झालं तरी चालेल, मला अनुभव येऊ दे। मग घे अनुभव। कोणती गोष्ट असेल, नाथ महाराज सांगतात, प्रवृत्ती निवृत्ती कार्या अवश्य पाहिजे आचार्या, आपमती भजता राया अनेक अपाया माझी पडे। मनाने जर मी करील असं म्हटलं तर प्रवृत्तीचं कार्य असू द्या, निवृत्तीतलं कार्य असू द्या, व्यवहारातलं कार्य असू द्या, मनाने करू नका, कोणाला तरी विचारून करा, तर ते कार्य यशस्वी होईल। कारण अनेक लोकांना त्या कार्यासंबंधाने अनुभव आलेले असतात, ते आपण अनुभव घ्यावे आणि त्याचं शिकून आपण त्यातून बदल करून करावं। आता प्रवृत्तीचं कार्य, व्यवहारातलं कार्य जर त्याला गुरु लागतो, आचार्य लागतो, मार्गदर्शक लागतो, तर हे तर परमार्थातलं कार्य आहे। परमात्म्याच्या संबंधाने चिंतन करायचंय, परमात्मा प्राप्तीचं साधन ज्ञान आहे। हे विना विचारल्याशिवाय किंवा विना गुरु केल्याशिवाय, कोणाचा मार्गदर्शन असल्याशिवाय कसं प्राप्त होईल? व्यवहारातल्या गोष्टी तरी दिसणाऱ्या आहेत, पण हा परमात्मा आपल्याला अदृश्य आहे। रवी दीप हिरा दावती देखणे, अदृश्य दर्शने संतांची। जो साक्षात आपलं स्वरूप आहे परंतु कधी दृश्य होत नाही, अशा परमार्थाच्या संबंधाने त्या ठिकाणी आपल्याला कोणीतरी मार्गदर्शन करावं लागतं, आपल्याला कोणाचं तरी मार्गदर्शन घ्यावं लागतं। आणि ते कोणाचं मार्गदर्शन घ्यावं, कोणाचंही मार्गदर्शन घेऊ नये। भगवान सांगतात, ज्ञानिनः तत्वदर्शिना, ज्याला त्याचा अनुभव आलेला आहे आणि तो त्या ठिकाणी ज्ञानी आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संता या बजावे सर्वस्वेची।
म्हणजे नुसते ते ज्ञानी असून चालत नाही, अनुभवी असून चालत नाही, तर ते कृपाळू असले पाहिजे, दयाळू असले पाहिजे. त्यांच्या अंतःकरणात तुम्हाला ज्ञान देण्याची तळमळ पाहिजे. मग अशांच्याकडे गेल्यानंतर ज्ञान कसं घ्यायचं, ज्ञान घेण्याची पण पद्धत आहे. तर ते ज्ञान आपल्याला फलद्रूप होतं. ते काय ज्ञान द्यायला बसलेले आहेत, पण आपल्या अंतःकरणात ते ज्ञान फलद्रूप होण्याकरता आपलं अंतःकरण चांगलं बनलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, परी पाहे बीज शुद्ध अंगी. काय पूर्वार्ध आहे? करील तो काय नोहे महाराज. ज्ञानेश्वर महाराज काय करणार नाही, तिथे बसलेले आहेत ज्ञान देण्याकरता. पण आम्हाला का ज्ञान प्राप्त होत नाही? परी पाहे बीज शुद्ध अंगी. आमचं अंतःकरण शुद्ध नसतं, म्हणून त्यांचं ज्ञान जरी त्यांनी दिलं तरी आम्हाला ते फलद्रूप होत नाही. मग त्याच्याकरता काय केलं पाहिजे? ज्ञानोबाराय सांगतात, जे ज्ञानाचा कुरठा ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगणी. सेवा करा. त्यानंतर पुढे काय करायचं? सेवा केल्यानंतर काय का? तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. अगर्वता दास्य करावं. तन मन जीवाने दास्य करावं. जसं हनुमंतरायांनी केलं. दास्यत्व निकट हनुमंते केले, मनोनी देखिले रामचरण. रामायणामध्ये त्या शबरीचं उदाहरण आलंय. त्या मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये ती शबरी आली. आल्यानंतर ती रात्रीची झाडावर बसायची नाही, दिवसा झाडावर बसायची आणि रात्रीची सेवा करायची. त्या ऋषीला असं वाटलं, आपले शिष्य कधीपासून एवढी सेवा करायला लागली. रोज तर त्यांना आपल्याला उठवावं लागतं. सांगितलं तरी काही करतात, काही करत नाहीत. आता मात्र सगळे रस्ते साफ झाले. सगळ्या त्या आश्रमासमोर त्या ठिकाणी सडा संमार्जन आहे. फुलं येतात, फळं येतात. कोण करतंय? शिष्यांना विचारलं, तुम्ही हे सगळी सेवा करता का? ते म्हटले, आम्ही नाही करत. एवढं तरी बरं आहे, खरं सांगितलं आम्ही करत नाही म्हणून. आम्ही करत नाही म्हटल्यानंतर कोणतरी करतंय आणि त्याला त्या सेवेचा मोबदला दिला पाहिजे. रात्रभर जागे राहिले आणि बरोबर रात्रीच्या 1 वाजता ती बाई आली, शबरी. आल्यानंतर हातात झाडू घेतला, सगळं स्वच्छ केलं, सडा संमार्जन केलं, फुलं आणली, फळं आणली, बरोबर त्या आश्रमासमोर ठेवली. हे ऋषी जे होते ते जागेच होते. त्यांनी विचारलं, कोण आहे तू? कोण म्हटलं की मग ती घाबरली. हात जोडले, मी शबरी आहे. मग तो अशी सेवा का करते म्हटले? कदाचित तुम्हाला माझी सेवा मान्य होणार नाही म्हणून मी अशी सेवा करते लपून. आणि दुसरी गोष्ट अशी मी ऐकलंय की सेवा करावी पण अगर्वता करावे दास्य सकळ. सेवा जर प्रगट झाली तर कदाचित त्या सेवेचा गर्व होण्याची शक्यता असते. त्यांनी सांगितलं, हे बघ, आतापर्यंत तुला भीती वाटत होती, काय हरकत नाही, इथं सेवा कर. जन्मभर सेवा केली आणि शेवटी जेव्हा ते जायला निघाले, निर्याण आलं जवळ, सगळ्यांना विचारलं, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे? कोणी म्हटलं ग्रंथ द्या, कोणी म्हटलं तुमचं आसन द्या, कोणी म्हटलं कमंडलू द्या, कोणी म्हटलं अमुक द्या, तमुक द्या. शबरीला विचारलं, तुला काय पाहिजे? ती म्हटली, मला यात काहीच नको, मी काही सेवा त्याच्यासाठी केली नाही, निरपेक्ष सेवा केली. पण संतांना काळजी आहे. मग अपेक्षित आपुले, तेही सांगितील पुसिले, जेने अंतकरण बोधले संकल्पा न ये. शबरीला सांगितलं, तुला त्या ठिकाणी गरज नाही, तू विचारत नाही, पण मला वाटतंय एक दिवशी भगवान प्रभू रामचंद्र तुझ्या आश्रमात येतील आणि तुला होऊन दर्शन देतील. हा, अपेक्षित आपुले. ज्ञानोबाराय सांगतात, मग सेवा झाल्यानंतर, ते प्रसन्न झाल्यानंतर, मग ज्ञानोबारायांनी पुसिले शब्द घातलाय. पुसिले म्हणजे विचारल्यानंतर. आपण आपला अपेक्षित विचारलं. आता हा साधक आहे, या साधकाला अपेक्षित काय असणार आहे?
पामराचं अपेक्षित वेगळं असतं, विषयीचं अपेक्षित वेगळं असतं, जिज्ञासूचं अपेक्षित वेगळं आहे. हा जिज्ञासू आहे. हा ज्या अर्थी संताकडे आलेला आहे त्या अर्थी याला अपेक्षित काय आहे? मग अपेक्षित आपुले काय अपेक्षित आहे? कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण, हे अपेक्षित आहे. बाकीच्यांचं अपेक्षित वेगळं. येर बहुत जोडती कीर्ती जयाची भजने भोगासाठी आशा ज्ञान दृष्टी तिमिर झाले. जे आशा तिमिरे दृष्टीमंद झाले. अशा अनेक आहेत, पण हा साधक असल्यामुळे याच्या अंतकरणामध्ये याचा अपेक्षित आहे, मला भगवंताची भेट कधी होईल, मला ज्ञान कधी प्राप्त होईल, या भवसागरातून मी मुक्त कसा होईल, असं याला अपेक्षित असतं. आणि बरोबर ते अपेक्षित पुसल्यानंतर ते सांगतात. म्हणजे काय सांगतात? ते परमात्मा संबंधी सगळं सांगतात, ज्ञान सांगतात. आणि त्या ज्ञानाचा परिणाम काय होतो? जेने अंतकरण बोधले संकल्पा नये. त्यांनी एकदा का बोध केला, त्यांनी एकदा का ज्ञान दिलं, त्याचा परिणाम असा होतो की अंतकरण जे आहे संकल्पावर येत नाही. संकल्प रहित होतं, विकल्प रहित होतं. तसं पाहायला गेलं तर मनाचा स्वभाव असा आहे, सारखं संकल्प विकल्प चालूच असतात. पण संत काय करतात? ज्ञान देतात. कोणतं ज्ञान देतात? आत्मज्ञान देतात. परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञानास्तव, ते ज्ञान ते देतात. परमात्म्या संबंधित ज्ञान देतात. त्यामुळे काय होतं? संकल्प जो असतो, हा संकल्प कसा निर्माण होतो? मनामध्ये संकल्प निर्माण होतो. संकल्प शब्दाचा अर्थ आहे सम्यक कल्पना. सम्यक कल्पना म्हणजे हे चांगलं आहे, हे मला मिळालं पाहिजे, हे वाईट आहे, हे मला नको, याला म्हणायचं संकल्प, याला म्हणायचं विकल्प. संसारातल्या गोष्टीविषयी संकल्प निर्माण होतात. शब्द स्पर्श रूप रस गंध इत्यादी विषयाविषयी संकल्प निर्माण होतात. हे मला मिळालं पाहिजे, ते नको, असं पाहिजे, तसं पाहिजे, हे संकल्प विकल्प. आणि याच्यामुळे सगळी सुखदुःख निर्माण होतात. संत काय करतात? आपला संकल्पच नष्ट होतो. पण संकल्प कशाने नष्ट होतो? बोधाने नष्ट होतो. कारण संकल्प निर्माण कशामुळे होतो? सम्यक कल्पना निर्माण कशामुळे होते? त्याला कारण आहे अज्ञान. अज्ञानामुळे काय होतं? अज्ञान एक रूढे तेने कोहम विकल्पाचे मांडे. पहिला संकल्प निर्माण होतो देहोहम ऐसे. कशामुळे? अज्ञानामुळे. आणि मग देहोहम या वृत्तीतूनच सगळ्या वृत्ती निर्माण होतात, सगळे संकल्प निर्माण होतात. पहिल्यांदा संत जे असतात ते आपल्याला सांगतात, बाबा तू देह नाहीस. न त्वम देहो न इंद्रियानी न मनो न धी विनाशित्वात विकारित्वात दृश्यत्वात च घटो यथा. न मना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. आणि आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून देतात. तू अखंड सच्चिदानंद स्वरूप नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आत्मा आहेस, परमात्मा आहेस. हे ज्ञान झाल्यानंतर मग आता मी जर आनंद रूप आहे तर मला आनंदाकरता संकल्प करायची गरज आहे का? हे संकल्प आपोआप त्या ठिकाणी बंद होऊन जातात. कल्पना आपोआप बंद होऊन जातात. कारण संकल्पातीत असलेल्या परमात्मा स्वरूपाचा त्यांनी बोध केला. बोध म्हणजे ज्ञान करून दिलं. ज्ञान नुसतं करून देत नाही तर ते कृपा करून ते ज्ञान तुमच्या हृदयात ठसवतात. बोध दिला मज सांगाते मार्ग दाविला नीट. भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट. नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. काय दिलं संतांनी? म्हटले बोध दिला मज सांगाते. बोध मुरारी शृंगारीला चाहनतेचा कौल दिला. आमच्या बरोबर बोध दिला. बोध म्हणजेच आत्मज्ञान दिलं.
ज्ञान दिलं, खरं काय खोटं काय, चांगलं काय वाईट काय, केलं काय पाहिजे काय नाही केलं पाहिजे, काय खरं आहे काय खोटं आहे, हा बोध आहे. आणि हा बोध एकदा संतांनी दिला की मग जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये. ज्ञानदेव मने तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. एवढे मोठे ज्ञानेश्वर महाराज पण स्वतःवर कर्तृत्व घेत नाहीत. ते म्हणतात आम्ही तरलो नाही उद्धरलो. कोणी उद्धार केला? गुरु कृपे, गुरूंची कृपा झाली. एकनाथ महाराज म्हणतात आता अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. म्हणजेच जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये अशी स्थिती प्राप्त होते संतांच्या सहवासात गेल्यानंतर. पण ते विचारल्यानंतर सांगतात अर्जुनाला सुद्धा भगवंतांनी अगोदर सांगितलं नाही ज्ञान. जेव्हा म्हटला शिष्यस्तेहम शाधी मानत्वाम प्रपन्नम, ऐकण्याची तयारी झाली. ज्याची ऐकण्याची तयारी नाही अशाला सांगून ते ज्ञान फलद्रूप होईल की नाही सांगता येत नाही. पण ऐकण्याची तयारी झाली आणि मग अंतःकरणात एकदा त्यांनी बोध दिला. ते स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरून येणे शिवतले जैसे लवणे आपुले निज. म्हणून तिये मानसी भावशुद्धीची असे अपैशी रोमसुची जैसी तळहातीची. जसं तळहातावर रोमसुची झाली म्हणजे केस उगवत नाहीत, तसं त्याच्या अंतःकरणामध्ये हे संकल्परूपी केस उगवत नाहीत. आकळले जे ब्रह्मज्ञान त्याची हेच ओळखण संकल्प विकल्प विंदान पुढती जाण उपजेना. नाथ महाराज उपजेना मी तू पण उपजेना ध्येय ध्यान नुपजे त्यासी कर्मठपण ब्रह्म परिपूर्ण जाणितल्या. एव सद्गुरूच्या निजबोधी लिंग देहाची ग्रंथी छेदी सकळ संशया ते उच्छेदी कर्माची अवघी समूळ उमळी. एकनाथ महाराज सांगतात. म्हणून अशा प्रकारे हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर गुरूंच्या द्वारे ज्ञान मिळाल्यानंतर स्थिती प्राप्त होते. अर्जुनाला भगवान परमात्मा सांगतात म्हणून तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना. आणखीन काय त्या ज्ञानाचं महत्त्व आहे भगवान परमात्मा पुढच्या श्लोकात सांगतात 35व्या. यज्ञात्वा न पुनर्मोह मेवम यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयी. भगवान सांगतात हे ज्ञान जाणल्यानंतर काय आणखीन लाभ होतो. यज्ञात्वा पुन्हा मोहम न यास्यसि. हे पांडव, इथे अर्जुनाला भगवंतांनी पांडव असं म्हटलंय. पंडूचा मुलगा आहे म्हणून पांडव. याच्यामधून भगवंताला अर्जुनाचं शुद्ध चारित्र्य अंतकरण शुद्धी सुचवायची आहे. पांडव म्हणून तू पांडव आहेस, तू ज्ञानाचा अधिकारी आहेस, म्हणून तुला मी ज्ञानासंबंधी सांगतो. कौरव आणि पांडव हे सगळे तसे पाहायला गेलं तर कौरवच आहेत. पण पांडवांनी आपल्या चारित्र्याच्या द्वारे आपलं विशेष नाव त्या ठिकाणी प्रगट केलं पांडव म्हणून. म्हणून भगवान म्हणतात तू पांडव आहेस, शुद्ध चित्ताचा आहेस, निर्मल अंतकरणाचा आहेस, तू ज्ञानाचा अधिकारी आहेस. हे पांडव, यज्ञात्वा जे जाणल्यानंतर पुनः मोहम न यास्यसि, पुन्हा तुला मोह होणार नाही. आणि ज्यामुळे भूतानी अशेषेन आत्मनी अथो मयी द्रक्ष्यसि, सर्व काही ही सृष्टी आहे, ही भूतमात्र आहे, ती सगळी तू आपल्यामध्ये पाहशील आणि माझ्यामध्ये सुद्धा पाहशील. ज्ञानाचं महत्त्व सांगितलं. ज्ञान तुला झाल्यानंतर परत मोह होणार नाही, हे असं ज्ञान आहे. बाकी लौकिकातलं ज्ञान झालं तरी आपल्याला परत मोह निर्माण होतो.
एकदा दोरीवर साप दिसला आणि दोरी आहे कळालं, परत दोरीवर भ्रम होतो का नाही होतो. मग सापाचा नाही होणार तर कदाचित एखाद्या दिवस फुलाच्या माळेचा होईल, हार आहे असं वाटेल. व्यवहारातल्या ज्ञानामध्ये पुन्हा मोह होऊ शकतो. पण भगवान म्हणतात हे ज्ञान मात्र तसं नाही. हे ज्ञान असं आहे, यस ज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव. तुला परत कधीच मोह होणार नाही. मोह म्हणजे काय? अर्जुनाला मोह झाला होता आणि म्हणून अर्जुन दुःख करत होता. काय मोह झाला होता अर्जुनाला? मोह शब्दाचा अर्थ आहे मोह वैचित्य, म्हणजे विपरीत भावना तयार होणं. जे आहे त्याच्यापेक्षा वेगळं वाटणं, म्हणजे भ्रमानेच पुढं मोह निर्माण होतो. अर्जुन युद्ध करण्याकरता आलेले आहेत, शंख वाजलेले आहेत, आता युद्ध सुरू होणार आहे. अशा वेळेस अर्जुनांनी पाहिलं समोर भीष्माचार्य आले, द्रोणाचार्य आले, कृपाचार्य आले, मामे आले, काके आले, अमुक आले, तमुक आले, सर्व आले. आणि मग अर्जुनाला काय झाला? तिथे मोह झाला. मोह झाला म्हणजे काय झालं? आता इथे अर्जुन जो आहे तो योद्धा आहे. तो जर घरात असता आणि अशा गोष्टी बोलला असता तर हे माझे काके, हे माझे मामे, अमुक तमुक तर चाललं असतं, हे योग्य होतं. पण आता हा योद्धा आहे आणि हे समोर आलेले शत्रू आहेत, एवढं दिसायला पाहिजे. पण अर्जुनाला दोन प्रकारचे मोह झाले, एक साधारण मोह, एक असाधारण मोह. आपण मागे याचं खूप चिंतन केलंय. आपल्या कार्याविषयी, कर्माविषयी जो मोह होतो त्याला असाधारण मोह म्हणतात, आणि साधारण म्हणजे मी देह आहे असं वाटणं. मोह निर्माण झाला. स्वदेहा नाम अर्जुनू, परदेहा नाम स्वजनू, युद्धा नाम मलिनू पापाचारू. मी अर्जुन आहे आणि समोर आहेत ते माझे सगळे स्वजन आहेत, आणि युद्ध म्हणजे पाप आहे. वास्तविक पाहता आता तो युद्धात आलाय, तो क्षत्रिय आहे. क्षत्रियासाठी युद्ध म्हणजे पुण्यकर्म सांगितलंय. सैनिकासाठी हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम असं म्हटलंय. पण तिथे मात्र मोह निर्माण झाला. आपलं काम करत असताना, कर्म करत असताना मोह निर्माण झाला की मनुष्य काम नीट करू शकत नाही. जेवायला वाढत असताना मोह निर्माण झाला, हा आपल्या आळीचा आहे आणि हा दुसऱ्या आळीचा आहे, तर हा इथं 2 लाडू टाकतो आणि तिकडे एकच टाकतो. मोह निर्माण झाला. कोणती गोष्ट असू द्या, वकिलाला मोह झाला किंवा त्या जजला मोह झाला तरी सुद्धा तो आपल्या माणसाला कमी सजा देईल, दुसऱ्याला जास्त देईल. डॉक्टरला मोह निर्माण झाला, असं होऊ शकतं. प्रत्येकाला मोह निर्माण होऊ शकतो आणि त्या मोहामध्ये मग ते कार्य व्यवस्थित होत नाही. म्हणून कार्य करताना मोहनिरपेक्ष कार्य झालं पाहिजे. म्हणून अर्जुनाला भगवान म्हणतात, बाबा तुला जो पूर्वी मोह झाला होता, आता जर मी तुला ज्ञान सांगितलं, हे जे सांगितला उपाय, त्या उपायानुसार तू ज्ञान प्राप्त जर केलंस तर तुला यज्ञात्वा पुनर्मोहम न यास्यसि पांडव. परत तुला मोह होणार नाही. जे जाणल्यानंतर, या ज्ञानाचं एवढं महत्त्व आहे, जे जाणल्यानंतर काहीच उरू देत नाही. जे जाणतली यासाठी हे ज्ञान असं आहे की ते एकदा का जाणलं की दुसरं काही संसार उरत नाही, अज्ञान उरत नाही. म्हणून असं ज्ञान यज्ञात्वा न पुनर्मोहम यास्यसि, तुला परत कधी मोह होणार नाही. मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, हे ज्ञान तुला एकदा झालं, मी परमात्मा स्वरूप आहे, असं दृढ अपरोक्ष ज्ञान संतांच्या माध्यमातून झालं की मग मनुष्याला कधी मोह निर्माण होत नाही. तो कधी त्या ठिकाणी मी शरीर आहे म्हणून दुःखी होत नाही. फक्त संतांच्या सहवासामध्ये त्या ठिकाणी त्याला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे.
तुकोबरायांना असं ज्ञान प्राप्त झालं, त्यामुळे कधीही जीवनात मोह निर्माण झाला नाही. अनेक प्रसंग आले मोह निर्माण होण्यासारखे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी पाठवला नजराना, पण मोह निर्माण झाला नाही. दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील, पण मोह निर्माण झाला. या देहाविषयी मोह निर्माण शेवटपर्यंत झाला नाही. लोकांनी निंदा केली, लोकांनी त्रास दिला, पण तुकाराम महाराज त्या ठिकाणी त्याचं काही मानत नव्हते. क्षरा अक्षरा वेगळा तुका होनी निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादी. काही त्यांना वाटत नव्हतं. एकनाथ महाराजांना श्रीगुरूंच्या कृपेने ज्ञान प्राप्त झालं, परत मोह निर्माण झाला नाही. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. म्हणजे मी शरीर आहे असा मोह तुला होणार नाही. हे शरीर संबंधी माझे आहेत अशी आसक्ती निर्माण होणार नाही. याचा अर्थ तू व्यवहार करणार नाही असं नाही. तोही नेत्री आहे, सर्वने ऐकतो आहे, तेथीचा सर्वता नोहे नवलायकी. तो सर्व काही करतो, कर्म करतो, व्यवहारात राहतो, संसारात राहतो, सर्वांच्यावर प्रेम करतो, आपलं कर्तव्य जसं आहे तसं करतो, पण मोह नसतो. कर्तव्य करण्यात बिघडत नाही, मोहामध्ये बिघडतं. दुःख का होतं? मोहामुळे दुःख होतं. माझा आहे म्हटल्यामुळे दुःख होतं, आसक्तीमुळे दुःख होतं. आणि म्हणून अर्जुनाला भगवान म्हणतात, आता हे ज्ञान तुला मिळाल्यानंतर जरी तू भीष्माचार्यांना मारलं, द्रोणाचार्यांना मारलं, तरी तुला मोह होणार नाही, दुःख होणार नाही. तुझं कर्तव्य तू केलंस. तुझ्या हे लक्षात येईल की करता करविता मी नाही. या ज्ञानामुळे आता तू स्वतःला करता मानतोयस. आता स्वतः मी हे करतोय, नाही तर मला पाप लागेल अशी भीती तुला वाटते. म्हणून यज् ज्ञात्वा न पुनर्मोहम यास्यशी एवम यास्यशी पांडव. अशा प्रकारचा मोह तुला आता परत नाही होणार. तयाचे हातू होका त्रैलोक्याचा घातू म्हटलंय. यस्य नाहंकृतो भावो बुद्धीर यस्य न लिप्यते हत्वापि सैमान लोका न हांती न निबध्यते. म्हणून आता तुला मोह होणार नाही. आणि अर्जुनाने पुढे सांगितलंय, माझा मोह आता गेला. आता देवा तू म्हटलास ना मला मार, तर मी तुलाही मारील, कारण मला माहिती आता मारणारा मी नाहीच आहे. येन भूतानि अशेषेन द्रक्षसी आत्मनी अथह मयी. का मोह निर्माण होणार नाही त्याचं कारण सांगितलंय. मोहाला कारण आहे द्वैत, मोहाला कारण आहे अज्ञान. माझ्याहून एखादा भिन्न असावा, मग चांगला वाईट असावा, चांगल्याविषयी मला मोह निर्माण होतो, माझ्याविषयी मोह निर्माण होतो, परक्याविषयी होत नाही. पण भगवान म्हणतात, जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर येन अशेषेन भूतानी आत्मनी अथा मयी द्रक्षसी. ज्या ज्ञानामुळे, जे जाणल्यानंतर सगळी जी भूतं आहेत ही त्या ठिकाणी तू आपल्यामध्ये पाहशील किंवा माझ्यामध्ये पाहशील. अगोदर स्वतःमध्ये पाहशील, नंतर माझ्यामध्ये पाहशील. जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर साधूंच्या कृपेने संतांच्याकडे गेल्यानंतर तुला ज्ञान प्राप्त झालं, तर तुला अनुभव काय येईल? सगळी भूत म्हटलेलं आहे. भूत शब्दाचा अर्थ इथे जे जे भवती इति भूतम, जे झालेलं आहे त्याला सगळ्याला भूत म्हणायचं. परमात्मा सोडून जेवढं काय आहे ते सगळं भूत आहे. भूत शब्दाचा अर्थ आपण समजतो ते भूत घ्यायचं नाही. तुम्ही आम्ही कोण आहोत? मना तोंडानी. हा, आपण सगळी कोण आहोत? हा, बसली तरी चालूच आहे त्या भूतांचं काय काय. झाला तो भूत, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, असं म्हटलंय ना. म्हणून आता भूतामध्ये सगळं आलं, लक्षात घ्या. पार ब्रह्मदेव पण कोण? फक्त मोठं भूत आहे.
अहो देवाला तुकाराम महाराजांनी काय म्हटलं, पंढरीचे भूत मोठे. मग आपल्याला भूत म्हणून घ्यायला कशाला लाज वाटायला पाहिजे? फक्त ते वेगळं भूत आहे ना आपलं वेगळं भूत आहे. कशा करता आपण चिंतन करतोय? भूतामध्ये सगळे आले, फार ब्रह्मदेवापासून ते खांबापर्यंत दगडापर्यंत सगळी भूत आहेत. भगवान परमात्मा म्हणतात मी असं ज्ञान तुला प्राप्त होईल, संतांच्या सहवासात गेल्यानंतर असं ज्ञान तुला प्राप्त होईल की येन भूतानी अशेषेन काय आत्मनी द्रक्षशी. आत्मनी द्रक्षशी, द्रक्षशी म्हणजे पाहशील तू या सगळ्या भूतमात्रांना आपल्यामध्ये. आत्मनी म्हणजे आपल्यामध्ये पाहशील, आपल्यामध्ये म्हणजे आत्मस्वरूपामध्ये. आत्मस्वरूपामध्ये पाहशील म्हणजे काय? ही सगळी जी भूतं आहेत ही सगळी भूतं आद्यस्थ आहेत आणि या सगळ्यांचं अधिष्ठान आत्मा आहे. जसं आपल्याला स्वप्न पडतं आणि स्वप्न रात्री पडल्यानंतर अनेक अनेक काय काय सृष्टी दिसते, सगळी सृष्टी दिसते बरं का स्वप्नात. आणि मग जाग झाल्यानंतर मनुष्य म्हणतो अरे बापरे हे सगळं मी पाहिलं, हे सगळं आगा स्वप्नीचे विचित्र सेना, मीच झालो होतो ना निद्रावशे. एक टोक राहिलं ना, जैसे चैले अर्जुना, स्वप्नीची ही विचित्र सेना मीच झालो होतो ना. तो काय म्हणतो अरे बापरे स्वप्नामध्ये सगळं मीच झालो होतो. म्हणजे काय झाला होता? मी झालो होतो म्हणजे सगळ्यांना आपल्यात पाहतो, म्हणजे सगळं खोटं आहे मी खरं आहे असं पाहतो. चैतन्य रूपाने ज्ञान रूपाने मीच होतो, पण या ज्ञानाला त्यावेळेस बुद्धीचा संस्कार झाला, मनाचा संस्कार झाला म्हणून हे सगळं दिसलं. जे ते संसार चित्र उमटे. पण जरी चित्र दिसत असलं तरी चित्र नाही, तो प्रकाशच आहे. जरी अलंकार दिसत असले तरी अलंकार नाहीत, सोनच आहे. जरी मातीची भांडी दिसत असली तरी मातीची भांडी नाहीत, तर काय आहे? मातीच आहे. जरी भिंतीवर चित्र दिसत असली तरी ती भिंतच आहे. तसं हे सगळं दिसत असलं तरी हे ज्ञानच आहे, आत्माच आहे. आत्म्यामध्ये हे सगळं दिसतंय, आपल्यामध्ये हे सगळं दिसतंय. म्हणून हे दिसतंय हे कशामुळे दिसतंय? नामरूप कल्पनेमुळे दिसतंय. वास्तविक पाहता आहे परमात्माच, आत्माच. मग आपल्यामध्ये हे सगळं पाहतो. आणि केवळ आपल्यामध्ये भगवान शब्द वापरत नाही, पुन्हा मयी शब्द वापरलाय. हे सगळं माझ्यात पाहतो, नाहीतर माझ्यात पाहतो माझ्यात पाहतो माझ्यात हे सगळं असं म्हणून अहंकार वाढेल पुन्हा. हा मी जो आहे तो आत्मवाचक आहे आणि तो आत्मा ब्रह्मरूप आहे, परमात्मा रूप आहे. म्हणजे हे सगळं तुला परमात्म्यामध्ये दिसेल. व्यापक असलेल्या परमात्म्यामध्ये ही सगळी भूत आहेत. जसे पाण्याचे तरंग असतील, बुडबुडे असतील, फेस असेल, सगळं असेल, पण आहे काय? ते शेवटी पाणी आहे, दिसतंय वेगळं. तसं तू मला त्या ठिकाणी ह्या ज्ञानानंतर. आणि मग जर सगळं तुला परमात्मा स्वरूपच दिसलं तर तुझ्या अंतःकरणात मोह राहील का? तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी आयसे. जर हे मीच आहे असं सगळं वाटलं तर आपल्याला त्याच्याविषयी मोह निर्माण होईल का? मला माझ्याविषयी एकच जर असलं तर तत्र को मोहा कह शोका एकत्वम अनुपश्यता. श्रुती बोलते, उपनिषद बोलतं. कुठून मोह येणार, कुठून शोक येणार जर एकच दिसायला लागला सगळं? अद्वैतामध्ये तो गेला. मोह जो असतो तो भिन्नतेमध्ये असतो, म्हणून आता त्याला मोह निर्माण होत नाही. म्हणून यज्ञात्वा न पुनर्मोह मेवम यास्यसि पांडव येन भूता न शेषेन द्रक्षसी आत्मन्यथो मयी. भगवान परमात्मा आपल्या भक्तांना असं रूप दाखवतात. हे सगळं अर्जुनाला विश्वरूप दाखवलं कशा करता? हे सगळं कोणामध्ये आहे? माझ्यात आहे बाबा. तू सुद्धा माझ्यातच आहेस. आपण चिंतन करून आलोय. त्या यशोदा मातेला भगवान परमात्म्याने माती खाण्याचं निमित्त केलं आणि काय दाखवलं? यशोदेने विचारलं तू माती खाल्ली का?
भगवान म्हणले नाही खाल्ली. खाल्ली होती का नव्हती खाल्ली? नव्हती खाल्ली, थोडी खाल्ली होती. अहो थोडी काय किंवा जास्त काय पण खाल्ली ना. मग खाऊन नाही का म्हणले? खाऊन नाही याच्याकरता म्हटले, भगवान म्हटले तू माती वेगळी समजतेस आणि मला वेगळं समजतेस, मी समजत नाही. मी आणि माती जर वेगळं नाही तर कोणी काय खाल्लं? माती कोणा देवापासून वेगळी आहे का? विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानिशी जर आहे तर माती देवापेक्षा वेगळी आहे का? मग देवाने माती खाल्ली का नाही खाल्ली? म्हणून नाही खाल्ली म्हणले देव. म्हटले मी काही क्रिया करत नाही. नमाम कर्मानी लिंपंती न मे कर्म फले स्पृहा. तरी यशोदेच्या लक्षात आलं नाही. ती म्हटली तू खोटं बोलतो, तू तोंड उघड. तोंड उघडल्यानंतर मारावया तिने उगारिली काठी, भुवने त्या पोटी 14 देखी. मग यशोदेला काय काय दिसलं? सगळं ब्रह्मांड दिसलं. नुसतंच ब्रह्मांड नाही, त्या ब्रह्मांडामध्ये काय काय दिसलं? त्या ब्रह्मांडामध्ये भारत देश दिसायला लागला, उत्तर प्रदेश दिसायला लागला, यमुना दिसायला लागली, त्या यमुनेवर गोपाळ दिसायला लागले, गोपाळावर यशोदा, आत एक यशोदा दिसायला लागली, आणि त्या आत एक देव दिसायला लागले. परत यशोदा म्हणायची बाहेरचं खरं आहे का, याच्या तोंडातलं खरं आहे? भगवान म्हणायला लागले दोन्ही खरं नाही, मीच खरं आहे. भगवान आपल्या भक्तांना तसं ज्ञान झाल्यानंतर सुद्धा आता हे त्याला सगुण रूपाने यशोदेला दाखवलं, पण निर्गुण रूपाने केवळ चिन्मय आत्मरूपच दिसतं. दिसतं म्हणजे दिसत नाही, तो आत्मरूप होतो. आत्मा दिसतो का? अहो आत्मरूप मी आहे असं वाटणं हे त्याचं दिसणं आहे, लक्षात ठेवा. मी आहे ही वृत्ती जाते, केवळ ज्ञानरूपता शिल्लक राहणं हे दिसणं आहे. ज्ञानोबराय वर्णन करतात बघा आता 169 ओवी. जयाचेनी वाक्य उजीवडे, जाहले चित्त निधडे, ब्रह्माचेनी पाडे निशंकू होय. बघा, जयाचेनी वाक्य उजीवडे. जयाचेनी म्हणजे कोणाचेनी? संता या बाजावे सर्वस्वी ते घ्या, संतांचे. संतांचं वाक्य आणि त्या वाक्याचा उजेड, संतांच्या वाक्याचा उजेड पडतो. वाक्याचा कुठं उजेड पडतो का? तर उजेड शब्दाचा अर्थ आहे हा उजेड घ्यायचा नाही. हा उजेड जो आहे हा विकारी उजेड आहे, लाईट गेली की जातो. पण संतांच्या वाक्याने ज्ञान होतं, ज्ञानरूपी प्रकाश. हा ज्ञानरूपी प्रकाश बाहेरची लाईट गेली तरी जात नाही. मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, परमात्मा स्वरूप आहे. लाईट गेल्यावर राहते की नाही वृत्ती? अहो वृत्ती गेली तरी वृत्तीचा अभाव झोपल्यानंतर सुद्धा तो प्रकाश राहतो की नाही? त्या ज्ञानाचं बोधन संत करून देतात, त्यांच्या वाक्यामध्ये उजेड. म्हणून जयाचेनी वाक्य उजियडे लिहिले. प्रमाण आहे त्यांचं वाक्य, प्रमाण त्यांच्या बोला. देवभक्ताचा अंकिला. तुका म्हणे कानी ऐकली मात. नुसतं एक वाक्य ऐकलं त्यांचं तर त्याला त्या ठिकाणी अविद्या निद्रा पळून जाते. एक ओवी वाचली, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभव आहे. वाक्यात प्रकाश पडतो. मागे मी सांगितलं होतं, एक मनुष्य वैतागला संसाराला आणि आत्महत्या करायला रेल्वेच्या रुळावर जाऊन झोपला. आणि वारा सुटला होता, एक पान उडत उडत आलं आणि त्याच्या छातीला लागलं. तो म्हटला अजून रेल्वे यायला वेळ आहे, मरायचं तर आहेच पण पान वाचून मरू. कशाचं पान आहे म्हणून समोर पाहिलं तर ते पान होतं तुकाराम महाराजांच्या गाथ्यातलं. आणि पहिलंच वाक्य लिहिलं होतं, अभंग होता, मरण मागे तो गाढवाचा बाळ. जो मरण मागतो ना तो गाढव आहे असं तुकाराम महाराजांचं. एकच वाक्य पडलं, ऐकलं, प्रकाश पडला, तात्काळ उठला. म्हटलं आता मरणार नाही. आळंदीला आला. नाही म्हटला कोण नाही आपल्याला त्रास देतात, जायचं नाही कुठं. अहो
देवावर भार घातल्यानंतर देव सगळं चालवतो, नामस्मरण करायचं, चिंतन करायचं, मोठा साधू झाला. जयाचे नि वाक्य उजिवडे, त्या वाक्यामध्ये उजेड पडतो. काय होतं? जाहले चित्त निधडे. आणि त्या वाक्याचा उजेड एकदा का पडला की चित्त माणसाचं निधड होतं, निधड्या छातीचा होतो. निधड्या छातीचा होतो म्हणजे निर्भय होतो. त्यांचं एक वाक्य ऐकलं, अमर हा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा, तर मनुष्य काय होऊन जातो? निर्भय होऊन जातो. त्याच्या मृत्यूची भीती निघून जाते. संतांची वाक्य, संतांचे वचन वारी जन्म दुःख, मिष्टान्न हे भूक निवारण. आई वडील मिष्टान्न भूक निवारण करतील मिष्टान्न देऊन, पण संतांचं वचन आपल्याला जन्म मरणाच्या दुःखातून निवृत्त करतं. एक वाक्य ऐकलं तुकोबारायांचं, एक वाक्य ऐकलं ज्ञानोबारायांचं, तर मनुष्याचं जीवन निर्भय होतं. किती कोणी त्रास दिला, निंदा केली, तो म्हणतो जाऊ द्या. तुकाराम महाराज म्हणतात, निंदकाचे घर हे असो हो, आम्हातयाचे उपकार करती पातकाची धुनी मोलने, हे असो खळ फार. तुकाराम महाराज म्हणतात असू द्या खळ. आम्हातयाचे उपकार करती पातकाची धुनी मोल न घेता साबुनी. बरं तुकाराम महाराज म्हणतात असू द्या खळ. आपलं काय पैसे घेत नाहीत, काय घेत नाहीत, साबण घेत नाहीत आपल्याकडून, आपलं पाप धुवून टाकतात. एक वाक्य ऐकलं तरी माणसाला समाधान प्राप्त होतं. मरण जवळ आलेलं असेल आणि तुकाराम महाराजांचं एक वाक्य आलं, मरणा हाती सुटली काया विचार या निश्चय, समाधान वाटतं. म्हणून जयाचे वाक्य उजेवडे जाहले चित्त निधडे. गुरूंनी त्या ठिकाणी वाक्य दिलं शिष्याला, तत्वमसी म्हटलं, तर त्या ठिकाणी काय होतो? तो निर्भय होऊन जातो. संसार दुःखातून निर्भय होतो. पण ते गुरुच्या मुखातून आलं पाहिजे. नाथ महाराज म्हणतात, तेची वाक्य इतर सांगती परी तेथे नवे अर्थप्राप्ती, बाप सद्गुरु वाक्याची ख्याती, वचनीच प्राप्ती परब्रह्माची. चतुश्लोकी भागवत. तैसे जया कोणाशी दैवे, गुरुवाक्य श्रवणासवे, द्वैत गिळोनी विसवे आपण या वृत्ती, काना वचनाचे भेटी, सरसाची पै कीर्ती, वस्तू होऊन या उठी कौनी एकू जो. ब्रह्मा हमस्मी ऐशी वाणी, एक वेळ पडिता कानी, अविद्या निद्रा गेली पळोनी, तक्षणी जागेना. तो जागाच होतो. संतांच्या वाक्यामध्ये एवढी उजेड असतो, एवढा प्रकाश असतो, ज्ञानरूपी प्रकाश असतो की जीव काय होतो? निधडा होतो, म्हणजे निर्भय होतो. तो आता कशाला घाबरत नाही, मरणाला घाबरत नाही, निंदेला घाबरत नाही, आणखीन कशाला घाबरत नाही. कारण तो आता काय झाला? आत्मस्वरूप झाला, परमात्मा स्वरूप झाला. असं चिंतन तो करायला लागतो. ब्रह्माचे निपाडे निशंक होय, तो निशंक होतो. कुठल्याही प्रकारची शंका त्याच्या मनामध्ये शिल्लक राहत नाही. संशय गेला. योगिया दुर्लभ तोम्या. पुढं पुढं फिटला संदेह निमाले दुजे पण. हो, संशय तुटला, झालो पोटी शीतळ. संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. ब्रह्माचे निपाडे, तो ब्रह्मरूप होऊन जातो. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कुठला संशय नाही, किंवा परब्रह्म असलेला परमात्मा त्याच्या ठिकाणी कुठला संशय आहे का? जरी परमात्म्याच्या जीवनात दुःख आलं, देवाला संशय आहे का? भीती आहे का? पुतना मारायला आले, घाबरले का देव? हा, मला मारेल आणि मी मरेल. काय घाबरले नाही? भगवंताला माहिती आहे काय होत नाही, आत्मा जसा आहे तसाच आहे. एवढी लोकांनी निंदा केली, घाबरले का? संशय निर्माण झाला का? निधडा छाती झाली का? त्याचं नाव परमात्मा आहे, तो नित्य ज्ञान स्वरूप आहे. तसं ब्रह्माचे निपाडे निशंक होय असाही अर्थ करता येईल, किंवा परब्रह्म स्वरूप तो व्यापक होतो असाही अर्थ करता येईल. आपल्याला वाटेल तो आपण घेऊ शकता. म्हणून अशा प्रकारे त्याची अवस्था झाली. ज्ञानोबराय सांगतात, ते वेळी आपण या सहिते ये आशेषही भूते,
माझ्या स्वरूपी अखंडिते देखशील तू. बघा हे एक एक काय सांगावे, जया त्रैलोक्याची आगवे, मी ऐसे स्वभावे बोधा आले. तयाही देखू एक की राथी, लौकिकी सुखदुःखी तया मनती. आहे सगळं व्यवस्थित आहे, काय काळजी करू नका. हे एक एक काय सांगावे, काय सांगत बसावं आणखीन. जया त्रैलोक्याचे आगवे, मी ऐसे स्वभावे बोध आले. त्याला सगळं त्रैलोक्य मी वाटायला लागलं. तयाही देहू एकुकी राथी, त्याला सुद्धा देह आहे. लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती, लौकिकामध्ये तो सुद्धा सुखी झाल्यासारखा दिसतो, दुःखी झाल्यासारखा दिसतो. लोक म्हणतात तो सुखी आहे, दुःखी आहे. अहो एवढा मोठा रामप्रभू पण त्यांना सुद्धा दुःख झालं सीतेचं हरण झाल्यावर, असं म्हणतात लोक. पण भगवंताला दुःख झालं का भगवान परमात्मा आपल्या स्थितीत होतेच. दाखवली लीला करून. अरे बाबा आपल्या पत्नीवर कसं माणसाचं प्रेम पाहिजे हे दाखवलं, किंवा फारच आसक्ती असेल तर कसं रडावं लागतं हे दाखवलं. दोन्हीकडून घ्या. त्याचा चांगला संसार असेल त्याने असं घ्या, आणि पत्नी कसं रडवते हे घ्यायचं असेल तर तसंही घ्या. लीला केली देवाने. म्हणून भगवान त्या ठिकाणी सांगतात, परी आम्हा ते ऐशीचे प्रतीती परब्रह्मची हा, ते वेळी आपणा या सहिते ये आशेषही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखशील तू. ते वेळी म्हणजे कधी, जेव्हा तू भगवत स्वरूप होऊन जाशील, आत्मस्वरूप होऊन जाशील, परमात्मा स्वरूप होऊन जाशील, परब्रह्म स्वरूप होऊन जाशील, त्यावेळेस काय, त्यावेळेस आपण या सहिते म्हणजे आपल्या सहित. आपल्या सहित म्हणजे आता आपण म्हणजे अर्जुन आहे, आता अर्जुनासहित आपल्या जीवभावासहित हा सगळा जीवभाव असेल. मी तू हे सगळं जे आहे हे परमात्मा स्वरूपामध्ये तू पाहशील. जसं नाव रूप हे सगळं अलंकार हे जे आहेत हे सगळे सोनं आहे, तसं सगळ्या भूतमात्राला, या नावाला, आकारांना, सगळ्यांना तू परमात्म्यामध्ये पाहशील. आपण हे असं इथे ये अशेषही भूते, अशेष म्हणजे सगळे. ब्रह्मदेव असेल, भगवान विष्णू असेल, भगवान महेश असतील, हे सगळे, ह्या सगळ्यांना तू माझ्या स्वरूपी अखंडिते, अखंडित असलेलं जे स्वरूप आहे, किंवा यांना सगळ्यांना तू अखंडित माझ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पाहशील. ते एक विचारसागरामध्ये सुरुवातीला नमन आहे बघा. माझ्या स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, हे तरंग आहेत. ब्रह्मा विष्णू महेश गणपती. आणि कुठं तरंग आहेत? समुद्रावर. समुद्र आहे स्वरूप, परमात्मा स्वरूप म्हणजे केवळ निर्विशेष ज्ञान, या ज्ञानामध्येच निर्माण झालेले हे तरंग. ते मोठे तरंग आहेत, जीव लहान तरंग आहे. पण शेवटी तरंग हे काय असतात? जलरूप असतात. उदका वेगळा नोहे तरंग निराळा, नोहे सारिता निराळे. आता ते नको, उदका हे वेगळा हे बरं आहे, नोहे तरंग निराळा. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, ते वेळी ब्रह्मा आपणया सहिते आपल्या सहित अशेषही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखशील तू. माझ्या स्वरूपामध्ये सगळं तू पाहशील. एक आपण पेची पा जैसे ते देखती विश्व तैसे, हे बोलणे कायसे नवलू येथ. मनोनिगा या परी ब्रह्मादी पिपलिकावरी, मी वाचोनी दुसरी गोठी नाही. ऐसे जाणे जो साचे, तया चेहरे झाले ज्ञानाचे. मनोनी उत्तम मध्यम भेदाचे दुःस्वप्न न देखे. आता त्याला ते स्वप्न राहिलं नाही. कोणतं? ज्ञानोबा राय म्हणतात, मनोनी गा या परी ब्रह्मादी पिपिलिकावरी. ब्रह्मदेव आणि पिपिलिका मुंगी,
एक ब्रह्मदेव आहे आणि मुंगी आहे. ब्रह्मा मी वाचून दुसरी गोठी नाही. आता हे सगळं कोण आहे? परमात्मा स्वरूप आहे असं तो जाणतो. मी सुद्धा परमात्मा स्वरूप, ब्रह्मदेव सुद्धा परमात्मा स्वरूप, मुंगी सुद्धा परमात्मा स्वरूप. ऐसे जाणे जो साचे, असं जो खरोखर जाणतो. साचे शब्द घातलाय, नुसतं शब्दाने जाणत नाही, त्याला अनुभव आला. ऐसे जाणे जो साचे तया चेहरे झाले ज्ञानाचे, त्याला खरं ज्ञान प्राप्त झालं. म्हणून उत्तम मध्यम भेदाचे, आता उत्तम मध्यम हा जो भेद आहे ते दुःस्वप्न राहिलं नाही. हे स्वप्न होतं, दुःस्वप्न होतं. काही चांगली स्वप्न असतात, काही वाईट स्वप्न असतात. मला देव भेटले, देव माझ्याशी बोलतायत, चांगलं स्वप्न आहे का वाईट आहे? चांगलं स्वप्न आहे. आणि मला राक्षस भेटला, वाईट स्वप्न आहे. तसं मी तू हे सगळं दुःस्वप्न आहे, हे गेलं म्हणतात. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल ते मोहांधकारू जाईल, जय श्री गुरु कृपा होईल पार्थागा. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तै मोहांधकारू जाईल, जय श्री गुरु कृपा होईल पार्थागा. भगवान ज्ञानोबाराय सांगतात, अशा प्रकारे या ज्ञान प्रकाशाने जो पाहिल तरच त्याचा मोहांधकार जाईल. पण हे सगळं कधी होईल? जय श्री गुरु कृपा होईल पार्थागा. श्री गुरु कृपा आणि श्री गुरु कृपेने झालेलं ज्ञान, म्हणून कृपा शब्द घातला ज्ञानेश्वर महाराजांनी, जो श्लोकामध्ये नाही. कृपेला महत्व आहे. संतांची जर कृपा झाली, होता कृपा तुमची पशु बोले वेद, मुकम करोति वाचालम पंगुम लंगयते गिरीम. वास्तविक पाहता रेडा वेद बोलू शकतो का? पण कृपा कोणाची झाली? समर्थाची झाली. त्या कृपेमध्ये असं असतं, कसाही मनुष्य असला, अनाधिकारी असला तरी संत आपली शक्ती तिथे घालतात. मग रेडा बोलायला लागला कृपा. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, ही कृपा एकदा का झाली, जय श्री गुरु कृपा. श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा. आपण काल ओया म्हणून आलो, शब्द जात आलोडिले, योगाभ्यास अभ्यासले, ते तेची म्हणोये आपुले, जे सानुकूळ श्री गुरु. सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराज गुरूंचं वंदन करताना म्हणतात, गुरूंना त्या ठिकाणी वंदन केलंय. गणपतीचं वंदन झाल्यानंतर मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी, जैसे डोळ्या अंजन भेटे तेवेळी दृष्टीशी फाटा फुटे, वास पाहे तेट प्रगटे महानिधी. पुढं का चिंतामणी आली हाती, सदा विजय वृत्ती मनोवृत्ती, तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे, मनोनी जाणतेनु गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. गुरूंची कृपा झाल्यानंतर गुरु काय देतात? ज्ञान देतात. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहिल, आणि त्या ज्ञान प्रकाशामध्ये दिसायला लागतं. काय दिसायला लागतं? ह्या लौकिक प्रकाशामध्ये दृश्य वस्तू दिसतात. तुकोबराय म्हणतात, रवी दीप हिरा दाविती देखणे. देखणे म्हणजे दृश्य. हा सूर्य दाखवतो, पण जे दिसणार आहे ते दाखवतो, जे दृश्य आहे ते दाखवतो. हिरा दाखवतो, पण ते दृश्य आहे दाखवतो. पण अदृश्य दर्शने संतांची. जो परमात्मा आपल्याला दिसत नाही, असा अदृश्य असलेला परमात्मा, त्याला संत दाखवतात. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळो. आनंदाची त्यांनी त्या परमात्म्याला दाखवतात म्हणजे तुम्हाला परमात्मा स्वरूप करतात. सगुण परमात्मा हे दाखवतात, निर्गुण परमात्मा हे तुमचं स्वरूप आहे हे दाखवतात. म्हणून
ऐसे ज्ञान प्रकाशे पाहिल. तो कोणता प्रकाश देतात? ज्ञान प्रकाश. बाकीचे सगळे प्रकाश जे आहेत ते विकारी प्रकाश आहेत. किंबहुना सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश हा ज्याच्या प्रकाशित झाला हा ज्ञान प्रकाश आहे, आत्मप्रकाश आहे. त्या प्रकाशाचं ज्ञान आपल्याला ते करून देतात. म्हणून ऐसे ज्ञान प्रकाशे पाहिल तर काय होईल? मोहांधकारू जाईल. मोह जो आहे तो अंधार आहे. जसं अंधारात माणसाला काही दिसत नाही तसं मोह माणसाच्या जीवनात आला का त्याला काही दिसत नाही. तो धृतराष्ट्र होता, बाहेरून आंधळा होता, तसा आतून सुद्धा काय होता? आंधळा होता. म्हातारा मोहे नासीला म्हटलं. मोह जर आला तर मनुष्य आंधळा असतो. डोळे असून तो आंधळा होऊन जातो. काही त्याला कळत नाही. आपण काय करतोय, कुठं बसलोय, काय प्रवचन चाललंय, काय केलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, कसं ऐकलं पाहिजे, काही कळत नाही. मोह असतो. देहाचा मोह असतो, देहसंबंधीचा मोह असतो. बसल्या बसल्या इकडं तिकडं बघत बसतो तो. का? त्याला वाटतं पाऊस यायला लागला, मी मरतोय का काय. मोहांधकार एकदा का निर्माण झाला, अर्जुनाच्या मनात मोहांधकार निर्माण झाला. पण ज्ञान प्रकाश गुरूंनी दिल्यानंतर मग मोह राहत नाही. मोहाचे कांदे पुरोची नेदी, मोह राहत नाही. म्हणून त्या ठिकाणी जे ऐसे ज्ञान प्रकाशे पाहिल ते मोहांधकारू जाईल. जे श्री गुरु कृपा होईल पार्था गा. श्री गुरूंची कृपा एकदा का झाली की मोह राहत नाही. अनेक आपल्याला उदाहरणं सांगता येतील संतांच्या जीवनातील. अगोदर मोह होता पण संतांची कृपा झाली, सगळा मोह गेला. अशी उदाहरणं कितीतरी आहेत. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये आलेली, नामदेवरायांच्या जीवनामध्ये आलेली, ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये असे कितीतरी लोक आले. मोह होता परंतु ज्ञानोबारायांचं दर्शन झालं, ज्ञानोबारायांचा साक्षात्कार झाला, पुढे मोह शिल्लक राहिला नाही. अहो रेड्याचा मोह गेला, माणसाचा जाईल याच्यामध्ये नवल काय. चांगदेव महाराजांना मोह होता. हारली चांगयाची भ्रांती. कशाचा मोह होता? शरीराचा नव्हता पण आत्मा जो आहे त्याचा मोह होता. मीच आत्मा आहे आणि आत्मा ब्रह्मरूप आहे हा ज्ञान नव्हतं झालं. अनेक उदाहरणं आपल्याला येतील. तुकोबारायांच्या जीवनामध्ये जे जे काही आले, 14 टाळकरी आले, दुःखी होते, संसाराने त्रस्त झालेले होते, महाराजांचं वचन ऐकलं आणि मोह गेला. संताजी महाराज जगनाडे असतील, गौरशेठ वाणी असतील, या सगळ्यांचं जीवन जर आपण पाहिलं, चरित्रकथा आपल्याला सांगायची होती पण आता वेळ संपला. भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात, बाबा ठीक आहे हे तू सगळं सांगतोस, ज्ञानाने असं होईल, ज्ञानाने तसं होईल, पण आता आम्ही पापी लोक आहोत, अज्ञानी लोक आहोत, संसारात राहणारी लोक आहेत. एखादा जर खूप पापी असेल तर त्याला तुझं ज्ञान काय उद्धार बिद्धार करतं का? आमचा उद्धार होईल का? तेव्हा त्याचं उत्तर भगवान सांगतात, काय घाबरू नकोस, निराश होऊ नकोस. मी पापी आहे, मी कशी ज्ञानेश्वरी वाचू असं म्हणू नकोस. मी पापी आहे, मी ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे कसा जाऊ, देवाकडे कसा जाऊ असं म्हणू नकोस. किती असू द्या. अपिचेदशी पापेभ्य सर्वेभ्य पापकृतमः सर्वम सर्वम ज्ञानप्लवेनैव व्रजिनम समतरिष्यसि. हे भगवान पुढच्या श्लोकात सांगणार आहेत. उद्याचं प्रवचन 3 वाजता होईल. पुंडलिक वरदा हरी.